बीडच्या माजलगाव दिवाणी कोर्टाचा अनोखा निकाल। थेट जिल्हाधिकाऱ्यांची धावती गाडी जप्त करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना चालत्या गाडीतून उतरवलं। 1998च्या जमिनीच्या प्रकरणात कोर्टाने हा निकाल दिला आहे। जिल्हाधिकाऱ्यांची धावती गाडी जप्त केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना चालत्या गाडीतून प्रशासनाकडनं अनेक वेळा विनंती करूनही जवळपास 29 ते 32 लाखाचा जो मावेजा आहे तो अद्याप दिलेला नाही आणि त्याच कारणास्तव माजलगावाच्या जिल्हा सत्र न्यायाधीशानं दिवाणी न्यायाधीशानं एक अनोख्या पद्धतीचं जे आहे तो आता निकाल दिला म्हणलं तरी वागू वाटणार नाही। हे बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची गाडी आहे आणि अक्षरशः न्यायालयाकडून अविनाश पाठक जे बीडचे जिल्हाधिकारी आहेत त्यांचीच गाडी जी आहे जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार ही गाडी आता जप्त करण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यामधली ही पहिलीच घटना आहे। 1998 मध्ये पाझर तलावाला मंजुरी देण्यात आली आणि त्यानंतर मात्र मावेजा जो आहे तो शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ करण्यात आली। न्यायालयामार्फत अनेक वेळा मावेजा तात्काळ द्या असे निर्देश असताना देखील जिल्हा प्रशासनाने जे आहे ते निर्देश पाळले नाहीत। त्यामुळे अशा पद्धतीने आहे अविनाश पाठक जे बीडचे जिल्हाधिकारी आहेत त्यांची जे धावती गाडी आहे रनिंग गाडी आहे अशा पद्धतीने जे आहे ते आता जप्त करण्यात आलेले आहे। पुढे जर आतमध्ये जर बघितलं तर या गाडीच्या वर जे जिल्हाधिकारी आहेत त्यांचे जे दिवे वगैरे आहेत ते बसवले जातात। मात्र गाडी जप्त करण्यात आल्यानंतर आता न्यायालयाकडनं अशा पद्धतीने गाडीचे जे दिवे आहेत ते झाकण्यात आलेले आहेत।